लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि मी सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। माझ्यासोबत हे सर्व मतदार आहेत वर्धा विधानसभेतील। मतदानाकरता पोहोचलेले आहे, पण मतदार जर बघितला आपण तर तिकडे रांग लागलेली आहे आणि त्यापैकीच काही वेळामध्ये ते आमच्याशी चर्चा करणार आहेत। त्यासाठी मी त्यांना निमंत्रित केलेलं आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती ते कशा पद्धतीने उकल करतात, त्यांच्या मनात काय मतदान करण्यापूर्वीचे हे थेट जाणून घेऊया। आपलं सगळ्यांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। तुमचं नाव काय? सुधीर बसू। सुधीर भाऊ, मला सांगा काय विचार आहे, मतदानासाठी तुम्ही आलेला आहे, काय डोक्यात सुरू आहे? पहिला मुद्दा काय सर, जे आमचे जे सहकारी आहे गजानन भातकुलकर, ते जे सुद्धा ते ग्रामपंचायत निवडणूक लढलेले होते, त्यांचं मतदान यादीच नाव नाही। असे बरेचसे नाव आहे ना? माझं नाव आहे सर, पण मतदान करताना डोक्यात काय असेल? त्या विषय परिवर्तन, काही नवीन त्याचा पाहिजे, रोजगार भेटला पाहिजे लोकांना। आमच्या बचत चौका जो उडान पूल जो आहे तो मागील 10 वर्षापासून तर पडित आहे। तेवढे मोठं सरकार असताना काही काम झाले नाही असं म्हणलं। रोजगार ऑप्शन नाही लोकांना, काही नाही। त्याचे आमच्या टेकडीवर समजा हे आपलं काय म्हणते पवनचक्कीचं काम होऊ शकतात, व लोकांना वीज फुकट भेटू शकतं बा, असे काहीतरी नियोजन झालं पाहिजे ग्रामपंचायत मार्फत, असं माझं म्हणणं आहे। तुम्हाला काय वाटतं, मतदान करताना डोक्यात काय आहे? परिवर्तन जरुरी आहे यावेळेस, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे। त्यासाठी मतदान करायसाठी परिवर्तन म्हणजे तुम्ही काय समजता? सरकार चेंज पाहिजे, आता सरकार चेंज पाहिजे। तुम्हाला काय वाटतं? काही नाही, सरकार चेंज पाहिजे आम्हाला। सरकार चेंज, सरकार का चेंज पाहिजे? कास्तकाराच्या मालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, फक्त तुरीला भाव आहे, सोयाबीनचे रेट कमी झालेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला कास्तकार नाराज आहे पूर्ण। म्हणजे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहे, शेतकऱ्याच्या समस्या सोडल्या पाहिजे। समजा वर्तमान सरकारने सरकार जे आता 6 महिने सरकार असताना महाविकास आघाडीचं, त्यांनी जर समस्या सोडल्या तर मग तुम्ही काय बनाल? भाऊ विचार करू ना आम्ही त्याच्यावर, विचार करू। तुम्ही आता म्हणत होते की अनेक प्रश्न आहेत, कुठले कुठले महत्त्वाचे प्रश्न आहेत? भरपूर शेतकऱ्याचे तर भरपूर प्रश्न आहे। शेतकरी हा मेल्याचाच मात्र झालेला आहे आता या पद्धतीने। शिक्षणाची अडचणी वाटत नाही का तुम्हाला? भरपूर अडचणी, भरपूर अडचणी आहे, भरपूर अडचणी आहे। तुमची मुलं कुठल्या वर्गात शिकतात किंवा तुमचे नातेवाईक कुठल्या वर्गात शिकतात? जे लहान मुलं आहेत माझे मुलं तर आहेत, एक मुलगी MBA करताय आणि एक मुलगी कॉम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग करत आहे। पण सगळ्या मुलांना एवढं शिक्षण भेटून नाही राहिलं ना, फॅसिलिटी नाही भेटून राहिल्या। पण वर्धेत तर आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय आहे, 2 मेडिकल कॉलेज आहे, हे लोकांना आहे, पण त्या लोकांना काय सर एवढं फरक पडू नका गोष्ट सर। जसं आता शिक्षण तुम्ही बोलले पाहिजे, तर शिक्षणात GST किती लागून सर? माझ्या सरकार नम्र विनंती आहे की बघ शिक्षण तरी GST नसली पाहिजे बा म्हणून। तुम्ही शिक्षण शुल्क घेता, हे स्थिर आकार वापरता, हे तर त्याचा मार्ग मोकळा झाला पाहिजे सर। देशाचा विचार केला तर काय प्रश्न असेल समोर? देशाचा विचार जर केला तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बेरोजगारी आहे आणि नोकऱ्या पण नाही। शिक्षणाचं जी शुल्क आहे ती एक लिमिटेशनमध्ये सरकारने करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। असं वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे खाजगीकरण बंद करायला पाहिजे। म्हणजे काय करायला पाहिजे? खाजगीकरण जे घेते पोरं त्यांना म्हणजे ते परमनंट घ्या लागतं, 20,000 द्या त्यांना, तुम्हाला 10,000 द्या, पण त्याला परमनंट करा। खाली एकीकडे जर बघितलं सैन्यामध्ये ज्या पद्धतीनं सैन्यात तेच करून राहिले ते कॉन्ट्रॅक्ट बेस, हा कॉन्ट्रॅक्ट बेस बंद करायला पाहिजे। जसं 20 अग्निवीर जे आहे, अग्निवीर तुमच्या समोर आहे, सांगा बोला। हा बोला साहेब, मी मिलिटरीचा आहो, सुभेदार मेजर रिटायर झालेला आहो। हे अग्निवीर खतरनाक आहे देशासाठी, लक्षात घ्या, फारच खतरनाक आहे। यांनी काय केलं, हेतुपूर्वक 15 वर्षाची जी मिनिमम सर्व्हिस आहे, माझी 27 वर्ष सर्व्हिस झालेली आहे, सुभेदार रिटायर झालेला मी। 5 वर्षाची न करता यांनी काय केली, 4 वर्षाची हेतुपूर्वक तुमचं पेन्शन द्यायचं नाही। आणि हे लोक 5 वर्षाची 5 वर्षासाठी निवडून येते, 10 वेळेस निवडून जातं, 10 वेळेस पेन्शन घेते। हे काय मजाक चालली साहेब? हे एकदम, आणि बेरोजगारी इतकी साहेब का तुम्हाला बेकाम करून टाकलं। हे सगळे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे तुम्ही मतदान करताना तुमच्या डोक्यात असेल का? हो असेल ना, याच्याबद्दल काहीच विषय नाही। पहिली गोष्ट म्हणजे आमच्या युवा वर्गांना रोजगार मिळाला पाहिजे। इथे कोणती कंपनी नाही, काही मोठ्या प्रमाणात अशा मोठ्या प्रमाणात ज्या कंपन्या पाहिजे त्या कंपन्या नाही। शेतकऱ्यांचा लय मोठा प्रश्न आहे, त्यांच्या भावाला मालाच्या भावाला दरवाढ नाही, आणि त्यांची जे समस्याचा डोंगर आहे, ही जी लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, हा समस्याचा डोंगर कमी करू शकतो? नाही करू शकत, वाढून राहिला डोंगर, वाढत आहे, कमी नाही होत आहे, वाढत आहे, पण कमी तर करू शकत असेल तुम्ही जर योग्य पद्धतीने मतदान केलं तर। कमी करू शकतो ना, कमी करू शकतो। म्हणजे सपोर्ट तसा असेल, ठीक आहे, त्या लेवलचा सपोर्ट असेल आणि त्या लेवलचे वैचारिक लोक राजकारणात आले किंवा याच्यात आले, समोर आले, तर परिवर्तन होऊ शकतं। तुम्ही सगळे लोक मतदान करणार आहात? हो सर। मतदान करताना आता सगळ्यात शेवटचा प्रश्न विचारतो, डोक्यात काय असेल? बेरोजगारी। हे सगळे तरुण आहेत, याच्या डोक्यात एकच प्रश्न आहे, बेरोजगारी। बेरोजगारीचा जर प्रश्न सुटला तर निश्चितपणे एक मोठी संधी देशाला निर्माण होईल।
त्यासाठीच आम्ही मतदान करण्याकरता इथे आलेलो आहे असं या सगळ्या तरुणांचं म्हणणं आहे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याकरिता आलेलो आहे. वर्धेवरून व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.